त्याच्याच बाजूला राम वाटिका या भव्य गार्डनमध्ये हजारो झाडाचं वृक्षारोपण सकाळी 8 वाजता आम्ही केलेलं आहे। त्यानंतर छत्री तलाव या परिसरामध्ये वृक्षारोपण केलेलं आहे, नर्सरीचं ओपनिंग केलेलं आहे। तर आज सकाळीपासूनच वृक्ष कसे जगवायचे, वृक्ष लावायचे, त्याला जगवायचं आणि प्रत्येकाने एक एक झाड या पावसाळ्यामध्ये लावलं पाहिजे आणि उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाने त्या झाडाला पाणी दिलं पाहिजे। या उद्देशानं हजारो झाडाचा टार्गेट घेऊन युवासेना पार्टीच्या वतीने हे अभियान पूर्ण महिनाभर आम्ही चालवणार आहे आणि प्रत्येकाला एक एक झाड दत्तक देणार आहे। म्हणजे हनुमानगडी परिसर असो की अमरावती शहरामधला कुठलाही परिसर असो की अमरावती जिल्ह्यातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक युवासेना पार्टीच्या कार्यकर्त्यांनी झाड लावलं पाहिजे, ते दत्तक घेतलं पाहिजे आणि त्याचं पालनपोषण उन्हाळ्यामध्ये केलं पाहिजे। हा संकल्प घेऊन आजपासून वृक्षारोपणाचं अभियान सुरू केलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी वृक्षारोपण सुरू झालेलं आहे। आज जवळपास 800 ते 900 झाडं आज आम्ही लावलेली आहे आणि आजपासून जवळपास 50,000पेक्षा जास्त झाडं या सगळ्या परिसरामध्ये, पूर्ण जिल्ह्यामध्ये, पूर्ण शहरामध्ये आम्ही लावतो। वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।